गॅस सिलेंडर टंचाई आणि वाढत्या इंधन दरांच्या पार्श्वभूमीवर नागपूरच्या सिव्हिल इंजिनियर अमोघ सहजे यांनी विकसित केलेली सोलर शेगडी सध्या चर्चेचा विषय ठरली आहे। सुमारे 100 आरशांच्या तुकड्यांपासून तयार केलेली ही शेगडी सूर्यप्रकाश एका केंद्रबिंदूवर एकवटते आणि त्यातून निर्माण होणाऱ्या उष्णतेवर अन्न शिजवले जाते। विशेष म्हणजे गॅस प्रमाणे कमी वेळेत स्वयंपाक होतो। अवघ्या 3000 रुपयात तयार होणारे हे तंत्रज्ञान घरगुती वापरासह हॉटेल व्यावसायिकांसाठी फायदेशीर ठरत आहे। एकदा सेटअप केल्यानंतर गॅस किंवा वीज खर्चाची गरज उरत नाही। हीच या शेगडीची खासियत आहे। पाहूया एक विशेष रिपोर्ट। सिलेंडर संपलं, टेन्शन सोडा, गच्चीवर जा आणि स्वयंपाक करा। मी हे फक्त म्हणायसाठी नाही म्हणतोय, तर ही कल्पना नागपूरच्या एका युवकाने शक्य करून दाखवली आहे। आपल्यासोबत ते आहे, त्यांचं नाव अमोघ सहजे हे आहे आणि ते आपल्यासोबत आहे, त्यांच्याशी आपण बोलूया। मला सांगा, तुम्ही जी कल्पना आता समोर आणली आहे, चक्क तुम्ही तुमच्या गच्चीवरती करून दाखवताय, ती नेमकी सुचली कशी आणि तुम्हाला का वाटलं की आता याची आवश्यकता आहे? ही मला सुचली ही एक जवळ 10 वर्षापूर्वी मी नंदुरबार क्षेत्रातल्या धडगाव तालुक्यात आदिवासी लोकांसोबत राहत होतो। तर इकडे अडचण काय व्हायची की इकडे एक तर म्हणजे आता पण गॅस नसतो, तर तेव्हा तर नव्हताच। जंगलं बऱ्यापैकी संपलेले होते, लाकडांची अडचण व्हायची आणि काही काही एरियामध्ये तर हे लोक म्हणजे कच्चे लाकडं तोडायचे, तुम्ही ओले लाकडं तोडायचे आणि ते पण चोरून आणायचे आणि मग ते घरी वाळवायचे, तर फार अडचणी असायच्या। तर मग मी विचार केला की यांच्यासाठी जर का आपण काही ऊन चांगलं तिकडे, तर जर का असा आपण काहीतरी उपाय करू शकलो की ज्याच्यानी यांना म्हणजे काही म्हणजे हे अडचणी जी आहे त्यांच्या लाकडाची आणि इंधनाची, ही आपण जर का कुठल्या प्रकारे आपण जर का सॉल्व्ह करू शकलो तर करावे। तर तेव्हा मला ही एक सुचली, जे एक असा एक सोलर शेगडी जी ही स्वतःच घरी बनवू शकतील, त्याला कुठे काही मॅन्युफॅक्चरिंगची गरज नाही। साधे तुम्ही प्लायवूड घ्या, आरसे घ्या आणि तुमच्याकडे एक फंक्शनल एक वस्तू तयार आहे, जे तुम्हाला एकदम गॅससारखा स्वयंपाक करून देऊ शकतं। तुम्ही हे याआधी कुठे शिकला आहे का? म्हणजे समजा आज तुम्ही महाविद्यालयात ते शिक्षण घेत असताना तुम्हाला ही कल्पना आली किंवा मग तुम्ही यामध्ये एज्युकेशन केलं, तर तुम्हाला तिथनं माहिती पडलं? हां, म्हणजे माझं मास्टर्स आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये आणि नेमका हा नाही, पण सोलर थर्मल एनर्जी हा माझा एक विषय होता। हां, मास्टर्सचं थिसिस माझं पण त्याच विषयावर होतं। हां, आणि म्हणजे खरं तर गावात जायचं माझा एक इच्छा, एक इरादा हाच होता की मी त्यांच्यासाठी माझं जे काही एक नॉलेज आहे आणि स्किल आहे त्याच्याने त्यांच्यासाठी मी टेक्नॉलॉजी डेव्हलप करू शकू। तर हे जे एक बनवलं आहे हे पण त्याच एका बॅकग्राऊंडनी, त्याच एका इच्छेने बनवलेलं आहे। आपण सध्या जी भारतामध्ये इंधन जे वापरत आहे, LPG म्हणा किंवा कोळसा किंवा लाकूड, हे सगळं क्षय होणार आहे। अक्षय ऊर्जा म्हणजे सूर्याची आहे। तर पुढे जाऊन ही जी तुम्ही नवीन कल्पना जी मांडली आहे, याचा किती उपयोग होऊ शकतो भारताला आणि कशा प्रकारे भविष्य पाहू शकतो आपण यामध्ये? याचा उपयोग खूप होऊ शकतो। आता बघा, भारतात सुद्धा म्हणजे सूर्यप्रकाश खूप चांगला आहे। म्हणजे आपण एक भरपूर आपण जर का भारतातले राज्य म्हटले, तर इकडे सूर्य हा 8-9 महिने, तर काही ठिकाणी तुम्ही तर 10 महिने वगैरे पण असतो। तर इकडे तुमचं बऱ्यापैकी तुमचं म्हणजे इंधनाची बचत होऊ शकते जर का याचा उपयोग केला तर। म्हणजे याच्यात तुम्ही पाणी पण गरम करू शकता, तुम्ही स्वयंपाक तर करू शकता आहेतच, त्याच्यामुळे तुमचं एनर्जी ऊर्जा तुम्ही खूप याच्यात वाचवू शकता। आणि हां, तर जर का असेच म्हणजे यंत्रणा म्हणा तुम्ही, ही अशी भारतात खूप लोकप्रिय झाली, लोकांनी फार प्रमाणात वापरायला लागलं, तर आपल्याला इम्पोर्ट्सची आणि लोकांचे खर्च किती वाचतील याच्याने। भारतामध्ये ऋतू हे सारखे नसतात। आपल्याकडे 3 ऋतू आहे। पावसाळ्यात त्यामध्ये महत्त्वाचं असं आपण म्हणू तर पावसाळ्यामध्ये सोलर जी सौर ऊर्जा असते ती कमी असते, मग त्यामध्ये सुद्धा हे काम करणार का? नाही, म्हणजे आपल्याला एक सावली पडते एवढं ऊन पाहिजे। हां, म्हणजे जरी तुम्हाला थोडंसं म्हणजे हे म्हणजे थोडं धुकं असतील किंवा ढगं पण असेल, पण जरा हलकीशी जरी सावली पडते तरी याच्यावर स्वयंपाक होतो। हिवाळ्यातही होईल, हां, आणि पावसाळ्यात फक्त एकदम म्हणजे दाटून आलेले तर तेव्हा नाही होणार। आखाती देशामध्ये युद्ध सुरू आहे सध्या आणि त्याची झळ भारतावर पडली। सिलेंडरच्या सिलेंडरसाठी मोठमोठ्या रांगा लागल्या। अशा वेळेस हे यंत्र किती कामात पडू शकते सामान्य लोकांचा, तुम्ही काय म्हणाल? आता बघा, जेव्हापासून युद्ध चालू झालं आहे आमचा तर स्वयंपाक याच्यावर असतोच, तर आम्हाला आता बघा तुम्ही म्हणजे
निम्मा स्वयंपाक याच्यावर. हां, फक्त एक आम्ही आता एक पोळ्या खाली करतो, नाही तर सगळ्या याच्यावर होतोच आहे. तर हां, म्हणजे आम्हाला सिलेंडरची आवश्यकता तर काही एवढ्या काळात पडली नाही. तर जर का बाकी लोकही करतील तर त्यांनाही याची आवश्यकता कमी पडेल. बरं, मग या तुम्ही जे उपकरण बनवलं आहे त्यावर कुठल्या पदार्थ बनवता येते आणि कुठल्या याचं म्हणजे जसं पोळ्या नाही म्हटलं तुम्ही, तर कुठले पदार्थ बनवू शकता? खरं तर पोळ्या पण करू शकतात, पण फक्त आपल्याला काय की आपण लाटतो आणि लगेच पोळतो त्याला ना. तर ते करायसाठी तुम्हाला उन्हात उभं राहावं लागेल. तर तो एक लोकांना जरा कठीण राहू शकतं. पण पोळ्या पण आम्ही याच्यावर केलेल्या आहेत, होतात. भाकऱ्या पण होतात जाड. हां, त्याच्यातही अडचण नाही. आणि तुम्ही स्वयंपाक याच्यावर सगळा करू शकतात. म्हणजे आम्ही याच्यावर म्हणजे तळणं पण होतं, तुम्ही उकळायचं आहे, तुम्हाला इडल्या करायच्या आहे, तुम्हाला वाफवायचं आहे, तुम्हाला सर्व याच्यावर तुम्ही करू शकता. आता आम्ही सुदानमध्ये होतो तिकडे तर उंटाचं मटण पण याच्यावर केलेलं आहे. तर सर्व काही होऊ शकतं. जे तुम्ही गॅसवर करू शकता ते याच्यावर होतं. जिथे इंधनाची चणचण एकीकडे भारत सोसत आहे, तिकडेच अमोघ सहजे यांनी हे उपकरण बनवलं आहे आणि सोलरच्या मदतीने म्हणजे सौर ऊर्जेच्या माध्यमातून ते घरी मागच्या अनेक दिवसांपासून स्वयंपाक करतात. त्यांनी भारतीय लोकांना आणि भारत सरकारला सुद्धा एक कल्पना दिली आहे की या माध्यमातून भारत भविष्यात आपलं इंधन वाचवू शकेल. कॅमेरा पर्सन विलाससह मी प्रकाश शुंकलवार, महाराष्ट्र TV 24, नागपूर.